कोकण ग्राम विकास मंडल द्वारा और भाजपा नगर सेवक सीताराम राणे के मार्गदर्शन में ठाणे में शुरू भव्य मालवनी महोत्सव में कविवर्य मंगेश पाड़गांवकर के नाम से बनाया गया कला दालान में द्वितीय दिवस साहित्य सम्मेलन काव्य वाचन के साथ संपन्न हुआ। इस कवि सम्मेलन में तकरीबन 38 स्पर्धकों कवियों ने सहभाग लिया। इसके साथ ही काव्य वाचन की जुगलबंदी प्रस्तुत की। इसके साथ ही विभिन्न सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित किए गए, जैसे काव्यधारा दृष्टिबाधित विद्यार्थियों ने सुंदर गीत प्रस्तुत किए। कई सम्मानित व्यक्तियों का सत्कार किया गया, जिसमें पुरस्कार विजेता जीवन गौरव दानत पसवी, अनुश्री भिड़े, साहित्य गौरव मनीषा गोखले, साहित्य गौरव शिक्षण क्षेत्र अनुराधा पाटील, साहित्य गौरव निम्बाजी वाघ, आकाशवाणीच्या निवेदिता, साहित्यकार पूर्णिमा शिंदे, प्रभाकर मगर, युवा गौरव निष्ठा फडके, चालता बोलता गुगल, ओजस राणरे, काव्य लेखन स्पर्धा ते विजेता प्रथम भाग्यश्री, द्वितीय राजेंद्र ठाकुर, तृतीय मृणाली हरकरे, ज्योति विंतणकर आदि को सम्मानित किया गया। ये मालवणी महोत्सव 2026 27 वर्ष अविरतपणे अखंडपणे सीताराम राणे साहेब या कार्यक्रमाचं आयोजन करतात आणि हा त्यांच्या यशाचा आलेख आहे। एक व्यक्ती आणि एकाच नगरामध्ये शिवाई नगरमध्ये 27 वर्ष कंटिन्यूस हा इथं कार्यक्रम होतोय मालवणी महोत्सव। हे अभिमानास्पद कौतुकास्पद गोष्ट आहे। सीताराम राणे साहेबांनी त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना त्यांचं बक्षीस पण इथल्या नागरिकांनी त्यांना दिलेले आहेत। नगरसेवक म्हणून ते निवडून आलेले आहेत। त्याचबरोबर या मालवणी जत्रा उत्सवामध्ये जे आपल्या कोकणातील लोक आहेत, कोकणातील त्या लोकांना जे गावी जाऊन जे काय खाद्यपदार्थ आपल्या आवडीचा जे आपल्या ज्या गावचा जो स्वाद घ्यायचा असतो खाद्यपदार्थाचा, तो त्या नागरिकांना ह्या ठिकाणी उपलब्ध करून द्यायचं मोठं काम राणे साहेब या ठिकाणी करतात। आणि दुसरा गोष्ट म्हणजे जे आपले गावाकडचे कोकणी माणूस आहे की मालवणी माणूस आहे, त्यांच्या उद्योगधंद्याला या ठिकाणी चालना मिळते। या ठिकाणी की नाही म्हणलं तर त्या कळत न कळत त्यांच्या माध्यमातून गावच्या उद्योगपतींना गृहउद्योग करणाऱ्या लोकांना त्यांच्या घरच्या कुटुंबासाठी अगर त्यांना आर्थिक देवाणघेवाणासाठी राणे साहेबांच्या माध्यमातून त्या यांना सुद्धा या ठिकाणी मदत होते। या मालवणी जत्रोत्सवाच्या माध्यमातून सन्माननीय सीताराम राणे साहेबांचा या ठिकाणी संपूर्ण कोकणवासियांच्या वतीने त्यांना आम्ही या ठिकाणी धन्यवाद देतो। आणि असंच उत्तरोत्तर त्याने असे कोकणसाठी, महाराष्ट्रासाठी आणि ठाणे जिल्ह्यासाठी कार्यरत राहावं, त्यांना आमच्या कोकणवासियांतर्फे ठाणे जिल्ह्याच्या वतीने ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडे त्यांना आमच्या संपूर्ण नागरिकांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा। भीमराव शिरसाट बोलतोय। आज राणे साहेबांनी जे आज 27 वर्ष चालवलेला आहे मालवणी महोत्सव, हा खरा वाखाणण्याजोगा आहे आणि बघण्याजोगा आहे। कारण जी मंडळी गावानिकडे आली नोकरीनिमित्त, त्यांना गावी जाऊ शकत नाही यात्रेनिमित्त किंवा महोत्सवाची, तर या इथे आल्यानंतर त्यांना संपूर्ण मालवणचं जे काय खाणं पिणं जे काय असेल ते सगळं इथे मिळतं आणि ते सुग्रास असतं आणि चविष्ट असतं, असंच मी सांगू शकेल वर्तकनगर ठाणे नगर नागरिक म्हणून। ठाणेकर नागरिक या मालवणी महोत्सवाच्या निमित्ताने आज इथे जे काही छोटे लघुउद्योजक आहेत, हे घरगुती बनवणारे किंवा अंगणवाडी बचत गटाची काही भगिनी आहेत, तर काही ज्या वस्तू बनवतात किंवा विकतात, तर त्याला चांगलं मार्केट इथे मिळते आणि रोखीने लोक विकत घेतल्यामुळे त्यांच्या हातात लागलीच पैसा मिळतो आणि खाणाऱ्यांनाही सुद्धा एक चविष्ट आणि ताजं अन्न मिळतं। त्याच्यामुळे खूप बरं वाटतं आणि मी या निमित्त राणे साहेबांना धन्यवाद देईल, एवढंच बोलतो। माझं नाव दीपिका दत्ताराम सुर्वे, मी पण कोकणातली आहे, रत्नागिरी गणपतीपुळ्यातली। आम्ही या मालवणी महोत्सवाला भेट द्यायला आलो आहे। ते इथे येऊन खूप छान वाटतंय, कारण जे कोकणातले उद्योजक आहेत, छोटे मोठे काय उद्योग करतात, त्यांना एक प्रोत्साहन मिळतं आणि हे पाहून खूपच आनंद होतोय। आणि असंच मालवणी मेळावे प्रत्येक ठिकाणी भरावे आणि ह्या कोकणी लोकांसाठी हे खूपच प्रेरणादायक आहे आणि त्यांना प्रोत्साहन मिळत आहे। त्यांना छोटे उद्योगातून त्यांना थोडाफार काय नफा होतोय, ते असंच चालू राहिलं पाहिजे आणि हे छान वाटतं इथे आल्यावर। या शास्त्री शिवाईच्या मालवणी महोत्सवाचे ते जनकच म्हणतात त्यांना, कारण ते यांनी सुरुवात केली इथे शास्त्री शिवायला सीताराम राणेंनी आणि ते छान वाटतंय। दरवर्षी हा एक सोहळा म्हणून साजरा होतोय मालवणी महोत्सव आणि खूप लोक एन्जॉय करतायत, लांबून लांबून लोक येत आहेत आणि खूप छान वाटतंय।
नमस्कार, मी ॲडव्होकेट विलास भास्कर गांगण शिवाजीनगरमध्ये गेली 35 वर्ष राहत आहे. प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट आहे आणि गेली 27 वर्ष मालवणी महोत्सव या कार्यक्रमाचा मी अविभाज्य घटक आहे. कारण गेली अनेक वर्ष मी या कार्यक्रमाचं अँकरिंग करत होतो. मी स्वतः कोकणातल्या लांजा तालुक्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील आहे आणि त्यामुळे इथे आल्यानंतर मला असं भास होतो की इथे कोकणच अवतरलंय की काय. इथे आल्यानंतर आपल्याला कोकणातल्या ज्या वस्तू इतर ठिकाणी तुम्हाला मिळणार नाहीत त्या सगळ्या वस्तू इथे मिळत असतात. उदाहरणार्थ काजूगर असतील, कडकडे लाडू असतील, सुकी मच्छी असेल किंवा सी फूडचा आस्वाद घेण्यासाठी वेगवेगळे हॉटेल्स असतील, ही सगळी तुम्हाला इथे बघायला मिळतात. त्याच्या व्यतिरिक्त अनेक वेगवेगळे स्टॉल्स आहेत. मग त्याच्यामध्ये महिलांसाठी जे आभूषण आहेत, लहान मुलांसाठी खेळणे आहेत, पानाचे स्टॉल आहेत, पुस्तकांचे इथे वेगवेगळे मोठे मोठे स्टॉल्स आहेत. आणि हे सगळं यशस्वीरित्या आयोजन करण्यामागे जो सिंहाचा वाटा आहे तो नगरसेवक श्री सीताराम राणे साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम यांचा आहे. या मालवणी महोत्सवामध्ये 25 करोडपेक्षा जास्त रुपयांची उलाढाल होत असते आणि कोकणातल्या छोट्या छोट्या उद्योजकांना गेली 27 वर्ष मालवणी महोत्सवाच्या माध्यमातून उद्योजक बनवण्यात मालवणी महोत्सवाचा सिंहाचा वाटा आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही आहे. कारण गेली 27 वर्ष मी बघतोय की छोट्या प्रमाणावर ज्यांनी उद्योग सुरू केला ते आज मोठे उद्योजक झालेले आहेत आणि गेली 27 वर्ष सीताराम राणे साहेब यांच्या अथक प्रयत्नांमधून हा कार्यक्रम आहे, हा सातत्याने एक नवीन उंची तो अचीव करत आहे. त्याच्यामुळे मला खात्री आहे की याच्या पुढेही हा मालवणी महोत्सव अनेक वेगवेगळ्या हाईट्सवर तो पोचेल. आणि आपल्या सर्वांना माझी या माध्यमातून नम्र विनंती आहे की आपण सगळ्यांनी रोज या मालवणी महोत्सवामध्ये हजेरी लावा. छोटे छोटे जे उद्योजक आहेत त्यांच्याकडे सढळ असताना खरेदी करा, जेणेकरून त्यांना सुद्धा प्रेरणा मिळेल. त्यांच्यामधला उद्योजक जो आहे तो उत्तरोत्तर प्रगती करत राहील अशी पुन्हा एकदा मी आपल्याला विनंती करतो.